खारेपाटण तालुका कृती समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बातम्यांनुसार तालुका नाही डिक्लेअर झाला तर काही इशारे देण्यात आले आहेत. आपण त्या तालुका कृती समितीचे अध्यक्ष आहात, काय सांगाल? तालुका समितीची बैठक झाली, पण जे मी पेपरला वाचलं आणि जे मी बघितलं ते त्या समितीमध्ये कोणत्याही प्रकारे कुठेही उल्लेख झालेला नाही आणि कुठलाही नागरिक तिथे असं बोललेलं नाही की आम्ही संघर्ष करू किंवा आम्ही इशारे कुठलेही तिथे देण्यात आलेले नाही. नेमकं काय झालं या बैठकीत? ह्या बैठकीमध्ये लोकांनी असं विचारलं की आम्हाला तुम्ही काय केलं एवढ्या वर्ष ते आम्हाला आढावा सांगा. ती आढावा सांगण्यासाठी बैठक होती, कारण हे आता नाही म्हटलं तर 25-30 वर्ष आमचा हा संघर्ष चालू आहे आणि प्रत्येक कमिटी बदलत असते. मग त्यांना आम्ही कुठलीही गोष्ट बाबा दोघांमध्ये संघर्ष होऊ नये तर आणि खाली पडत म्हणून आम्ही कुठलीही बातमी कुठेही व्हॉट्सअप कुठेही ग्रुप हे टाकत नव्हतो. जे केलेले ग्रुप होते ते आम्ही कॅन्सल करत होतो की शेवटी मतदारसंघ आमचा एक आहे, पण शासन ठरवेल की पालकमंत्री आमची ठरवतील त्याच्याशी आम्ही सहमत असू. पण त्या दिवशी असं की बाबा तुम्ही एवढं करताय, 4 जण जात आहे 5 जण जात आहे, आम्हाला माहिती पाहिजे. मग आम्ही एक स्क्रीन लावली आणि आमचा तालुका कसा आहे, आम्ही कोणी प्रस्ताव दिला आहे, पांढरपट्टे साहेबांनी तो अहवाल शासनाकडे सादर केला आहे, पण तो आयुक्तांकडून मंत्रालयात गेला आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतो ही सांगण्यासाठी ही बैठक होती. पण त्याचा जो अभाव झाला की बाबा तिथे संघर्ष करणार, आंदोलन करणार, नाही झालं तर सरकारला इशारा देणार, अशी कोणतीही गोष्ट तिथे घडलेली नाही. आणि सर्व लोक हे पालकमंत्री यांच्या पाठीशी आहेत. पालकमंत्र्यांवर त्यांचा सगळ्यांचा भरोसा आहे. सध्या काय स्थिती आहे या तालुक्या निर्मिती संदर्भात खारेपाटण? तालुक्या निर्मितीमध्ये दोन्ही गावांचा प्रस्ताव गेलेला आहे. मतदारसंघ आमचा एक आहे. जे काही पालकमंत्री डिसिजन घेतील आणि जे काही सरकार ठरवेल त्या मताशी आम्ही सहमत आहोत. दोघांचा शासन दरबारी प्रस्ताव आहे. आता कुठलाही ठराव कुठलाही विषय करण्याची कुठलीही गोष्ट नाही. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.